संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील संवेदनशील भाग असलेल्या येऊर गावातील जंगलांमध्ये वन खात्याच्या वतीनेच एका भल्या मोठ्या भिंतीचे बांधकाम केले जात आहे. वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या जंगलात वन खात्याने भिंत बांधून कोणाला तरी वनजमिनीचा मोठा भाग अलगद काढून देण्याचा घाट घातला जात आहे. ही कोणाची तरी सुपारीच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला. येऊरमध्ये वन खात्याच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या भिंतीची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांसह पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले, येऊरमधील जंगलात मध्यभागी वन खात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता एकही अधिकारी व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. या भिंतीच्या अलीकडे, पलीकडे, उजवीकडे, डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही. सर्व जमीन वन खात्याची आहे असे सांगितले जात आहे. मग भिंत बांधून विभागणी का केली जात आहे असा सवाल करून इतर हक्कांमध्ये इतरांची नावे असलेल्या जमिनींमध्ये इतरांची नावे सुरक्षित करण्यासाठी ही भिंत बांधण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जंगलामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून येऊरमध्ये जमिनींचा वाटप कार्यक्रम वन खात्याने सुरू केला आहे की काय? विशेष म्हणजे ही भिंत बांधताना आडवे येत असलेली अनेक छोटी मोठी झाडेही स्वतः वन खात्यानेच तोडून रस्ता देखील केला आहे असे डॉक्टर आव्हाड यांनी सांगितले. या ठिकाणी असलेल्या भूखंडावर 20 वर्षापूर्वी खासगी इस्माने भिंत बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस वन अधिकारी यांनी भिंत पाडून टाकली होती. मात्र आता वन खात्यानेच भिंत बांधून सदरचा भूखंड मोकळा करून देण्याची सुपारी घेतली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेले अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. येऊर गाव राष्ट्रीय उद्यानाचा भाग नाही असे सांगत आहेत. मग येऊरला जाणाऱ्या लोकांकडून पैसे का घेता? 1995च्या आदेशाचा दाखला देत ही भिंत बांधून खासगी लोकांचे भले करण्याचे काम वन खात्याने सुरू केले आहे असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. ही भिंत बांधतात. हा जो प्लॉट आहे हा कोणातरी प्रायव्हेट माणसाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मला आठवतं गेले 20 वर्षापूर्वी ती भिंत बांधण्यासाठी कोणीतरी आले होते आणि तेव्हाच्या फॉरेस्ट ऑफिसरने ती भिंत बांधून दिली नव्हती, भिंत तोडून टाकली. आता फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधतंय त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खासगी मालकाचा मोकळा केला. म्हणजे मोकळी करण्याची सुपारी आहे की काय? म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलं की काय? जसं TDR हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं. TDR मोकळा करून टाकलं. आता परत तेच ही बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत वन खात्यात आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही. ते समोर मोठ्याच्या मोठं झाड पाडून टाकलं भिंत बांधताना. आणि आता सरळ म्हणतात की ही जमीन फॉरेस्टची आणि ही जमीन प्रायव्हेट आहे. मग तुम्ही प्रायव्हेट माणसाला भिंत बांधून देताय का की तुझे पैसे आम्ही वाचवतो, 25% पैसे आम्हाला दे? त्यांनी गुगल मॅपच्या द्वारे एक मॅप देखील दाखवला. त्यांनी बाउंड्री केलेली आहे. संपूर्ण जजी क्षेत्र त्यांच्यामध्ये येतात. त्यांनी बाउंड्री केली असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की माझंही म्हणणं आहे की 1995 सालची हायकोर्टाची ऑर्डर आहे, पण जी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्या प्रायव्हेट फॉरेस्टला विळखा घालून त्याला असं करून तुम्ही वनजमिनीची जमीन आहे असं दाखवून प्रायव्हेट फॉरेस्ट मोकळं करतायत. समोर एअरफोर्सचं स्टेशन आहे. एअरफोर्सच्या स्टेशन समोर कुठलीही भिंत बांधू नका, एअरफोर्सचे आदेश आहेत. 96 दिवस झाले यांना जाग नाही. तो TDR गेला, यांच्या नजरेखालनं काढून घेतला. हेच ऑफिसर होते. 94 एकर खासगी जमीन क्लिअर झाली तिथे. वनजमीन असताना ती खासगी झाली. एवढे वर्ष आम्ही येतोय. हा जंगलाचा पट्टा आहे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा. मग संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठपर्यंत? मग ते मेन गेटला गेट कशाला लावलंय? त्यांचं देखील म्हणणं आहे की बिबट्या देखील येतं, त्यामुळे हे कंपाऊंड वॉल मारली जाते. तुम्ही घाला ना कंपाऊंड वॉल, त्याची मागणं घाला ना. घाला ना मागणं, असं कंपाऊंड वॉल घाला ना. ही भिंत
ही फक्त प्रायव्हेट जमिनी क्लिअर करण्यासाठी बांधलेली भिंत आहे. तर काम थांबलं तर भिंती तोडा येणार काळात, भिंती भिंती तोडा येणार काळात. नाही नाही, असं आहे की ह्यांनी जर आता पुढे एक दिवस जरी काम केलं तर ही भिंत तोडून टाक. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला मी अधिकाऱ्यांशी बोललो, सिनियर अधिकाऱ्यांशी बोललो, मी आता ह्या कमिटीमध्ये असलेल्या नितीन करिरांशी बोललो. ते म्हणाले मी स्वतः येतो आणि मी स्वतः हे सर्वे करतो. हे आता मोठी मोठी नावं घेत आहेत, मी आता कोणाचं नाव घेत नाही, की त्यांचा आदेश आहे ते आम्हाला विचारला तुम्ही काय करता काम. अचानक जागे झाले ते बरोबर. पण 95ची कोर्टाची ऑर्डर आहे, ते अचानक जागे झाले. 100% हा प्लॉट सोडवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते, यश आलं. इथल्या फॉरेस्ट ऑफिसरने सुपारी उचलली, ही भिंत बांधून दिली की हा प्लॉट मोकळा व्हायला. एवढं महसुली गाव समजलं आतापर्यंत ते एकविसांचं डिझाईन म्हणूनच ओळखलं जातं. हो, अचानक हे सगळं बदल होत गेले ना. पण संजय गांधी नॅशनल पार्कची बाउंड्री कुठपासून सुरू होते, मग गेट खाली कशाला लावलंय. आणि येऊर जर महसुली गाव आहे तर मग तुम्ही पैसे कशाला घेताला. येऊर गावात जायचं, तुम्ही खाली पैसे कशाला घेताय माझ्याकडनं. येऊर महसुली गाव आहे ना, तुमचा काय अधिकार माझ्याकडनं पैसे घ्यायचा. ठाण्यातल्या ठाण्यात महसुली गाव मधनं फिरायला मी तुम्हाला कशाला पैसे देऊ. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय. ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय. अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय. गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर. पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. केवळ पत्रिकेवर नाव टाकून प्रत्यक्ष आमदारांना आमंत्रणच न दिल्याने कोपरी येथील शेठ लखीमचंद फतीचंद प्रसूतिगृहाचे उद्घाटन वादग्रस्त ठरले. उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी पाहणी करताना या प्रसूतिगृहाला कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू असे सांगत प्रसंगी CSR फंड, सामाजिक संस्थांचे योगदान मिळवू अशी माहिती दिली. कोपरी येथील शेठ लखीमचंद फतीचंद प्रसूतिगृहाचे उद्घाटन शुक्रवारी घाईघाईने आटोपण्यात आले. या उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी या प्रसूतिगृहाची पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, अमरीश ठाणेकर, विद्या कदम आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले की या प्रसूतिगृहाला 8 महिन्यांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी इन्क्युबेटर धुळकात पडून होते. नवजात अतिदक्षता विभाग सुसज्ज नसताना पूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. हा कक्ष सुसज्ज होण्यासाठी तब्बल वर्ष लागले. काही महिन्यांपूर्वी खासगी नवजात अतिदक्षता विभागात दिवसाला 15,000 रुपये आकारले जात होते. महापालिकेचे प्रसूतिगृह बंद असल्याने कोपरीवासियांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायला हवे हे ठरवून शेठ लखीमचंद फतीचंद प्रसूतिगृह तातडीने सुसज्ज करायला हवे होते, अशा शब्दात केळकर यांनी प्रशासनाचे कान टोचले. प्रसूतिगृहाचे घाईघाईने उद्घाटन झाले असले तरी कोपरीकरांसाठी हे वरदान ठरणार आहे. त्यामुळे येथे कोणत्याही साहित्याची वा सेवेची कमतरता पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. प्रसंगी CSR फंड आणि सामाजिक संस्थांची देखील मदत घेऊ असे केळकर यांनी स्पष्ट केले. SNCUचं युनिट याच्या संबंधामध्ये कालच मी विधिमंडळामध्ये मांडलं होतं आणि या कोपरीच्या केंद्राला मी 8 महिन्यापूर्वी देखील भेट दिली होती. या ठिकाणी जवळजवळ त्यावेळेला मला वाटते 20 एक इन्क्युबेटर या ठिकाणी उपलब्ध होते, पण ते धूळ खात पडले होते आणि हे सगळं पूर्ण करायला यांना वर्ष लागलं आणि ते सुद्धा आता इतक्या घाईघाईमध्ये त्यांनी उद्घाटन केलं.
की पत्रिकेत नावं आहेत पण लोकांना माहिती नाही, अशा प्रकारचं त्यांनी घाईगर्दीमध्ये या ठिकाणी केलं. पण उशिरा का होईना आमच्या या ठाणे भागामधल्या लोकांकरता हे सेंटर अत्यंत वरदान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात, पेशंट येतात आणि बच्चू येतात आणि त्यांना बाहेरचं राहतं तर आणखीन रेट वाढलेला आहे. मला वाटतं 8 महिन्यापूर्वी 15,000 रुपये होता दिवसाला प्रायव्हेटमध्ये, आणि इकडे यायचे पेशंट आणि सांगायचे तर ते म्हणायचे बाहेर बाहेर जा, इथे नाही आहे. लोकांना वाटत होतं की इथे झालेलं आहे आणि प्रत्यक्षात नव्हतं. आणि त्याच्यामुळे महापालिकेने कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला नको द्यायला, हे यांचं नियोजन शून्यपणा आहे. एवढं अत्यंत महत्त्वाचं की ज्या सेंटरमध्ये फार मोठी गर्दी होते, असं हे सेंटर देखील या ठिकाणी उशिरा, 1 वर्ष उशिरा दिरंगाई केली. मग कारणं निर्णय अशी, टेंडर अमुक तमुक. आता जे योग्य तो दाम दिल्यावरच टेंडर कोणी ना कोणी भरणार. आणि त्याच्यामुळे माझी महापालिकेला या निमित्ताने विनंती आहे की आता हे तरी सेंटर जे आहे ते नियोजनबद्धपणे चालवा, योग्य वेळेला मटेरियल द्या. त्या ठिकाणी मॉनिटर जे आहेत, काही ज्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत. आता अर्धवट सामान का दिलं तुम्ही, हा देखील प्रश्न पडतो. पण आम्ही आता मॅडमला विचारलं आणि किती कमी आहे काय काय, तर सार्वजनिक CSR फंडमधलं किंवा निरनिराळ्या सामाजिक संस्थांकडनं देखील या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु याची गरज होती आणि घाईघाईत का होईना आज यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याबद्दल मी आता त्यांना सदिच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने ते चालवलं जावं, याच्याकरता जे जे करता येईल ते देखील आम्ही निश्चितपणे करू. रोटरी क्लब अर्बेनियातर्फे विविध सामाजिक आणि आरोग्य उपक्रमांचा रोटरी इंडिया भाग म्हणून अनेकदा ट्रॉमा किट्स किंवा प्रथमोपचार संच आणि वैद्यकीय साहित्यांचे वाटप केले जाते. हे उपक्रम विशेषतः आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रस्ते अपघात किंवा आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त असतात. आज ठाणे वाहतूक पोलिसांना रोटरी क्लब ऑफ अर्बेनिया यांच्यातर्फे ट्रॉमा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या किट्स दिल्याबद्दल रोटरी क्लबचे विशेष आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले, किट्समुळे अपघात झाल्यानंतर जे गोल्डन आवर असतात त्यामध्ये या ट्रॉमा किट्सचा विशेष उपयोग होणार आहे. या किट्स अपघातग्रस्तांना उपयोगी पडत असल्या तरी पण या किट्सचा उपयोगच होऊ नये अशा प्रकारे वाहतूक नियमांचे पालन करायला हवे, जेणेकरून अपघातच घडणार नाही आणि या किटचा वापर होणार नाही. त्यासाठी रोटरीच्या बरोबरीने आम्ही प्रत्येक शाळेत वाहतुकीच्या नियमांचे धडे देणार आहोत. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकीस्वारांना हेल्मेटशिवाय सोसायटीच्या गेटच्या आत व बाहेर जाण्यास परवानगी देऊ नये असा नियम करावा, अशी ही सूचना यावेळी त्यांनी दिली. रोटरी क्लब अर्बेनियाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आयवले यांनी अशा प्रकारचे ट्रॉमा किट्सचे वाटप ठाणे वाहतुकीच्या 18 डिव्हिजनला आणि हेडक्वार्टरला असे मिळून 19 ट्रॉमा किटचे वाटप केले आहे. पोलीस आणि पब्लिक यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण तयार व्हावं म्हणून हा उपक्रम राबविला आहे. तरी याच्या पुढचा उपक्रम असा आहे की आमचा एक व्हॉलिंटियर गट हा एक अँबॅसिडर बनणार रोड सेफ्टीचे. यामध्ये विविध उपाययोजनांची माहिती देखील तो नागरिकांना देणार आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ अर्बानिया आणि विविध जे रोटरी क्लब्स आहेत ठाण्यातले यांच्या मार्फतीने एक ट्रोमा किट आणि फोल्डेबल स्ट्रेचर हे ट्रॅफिक विभागाला त्यांनी दिलेलं आहे. ते आपल्याला जे ऍक्सिडेंट्स होतात रोडवर, त्याला फर्स्ट रिस्पॉन्डंट जो असतो 90% मध्ये तो ट्रॅफिक चाच व्यक्ती असतो, तर त्याला फर्स्ट एड तात्काळ मिळावी त्यासाठी ते ट्रॉमा किट आणि स्ट्रेचर्स दिलेला आहे. त्याचा वापर होऊ नये किंवा त्याची गरज पडू नये, त्याची गरज पडू नये म्हणून आपण जे ठाण्यातले विविध रोटरी क्लब्स आहेत त्यांच्याबरोबर एकत्र येऊन प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत इथून पुढे. त्याच्या मार्फतीने आपण प्रत्येक रोटरीकडनं त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, रोटरी ट्रॅफिक व्हॉलेंटियर्स, अँबॅसिडर्स, याचा
एक वेगळा ग्रुप आपण तयार करणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला वेळोवेळी मदतही करतील. त्यांना विनंती आणि आवाहन केलेलं आपण की ते जे राहतात, त्या ज्या सोसायटीमध्ये ते राहतात, ती सोसायटी पहिले आपल्याला ट्रॅफिक रूल्स फॉलो करण्यासाठी कंपल्शन करायचं आहे, जेणेकरून जो कोणी आपल्या सोसायटीत एंट्री करल तो विदाउट हेल्मेट करणार नाही, जो एक्झिट करल तो विदाउट हेल्मेट करणार नाही, आणि सीट बेल्टचा वापर एंट्री एक्झिट दोन्ही वेळेस तो करेल. जसं आर्मीच्या प्रत्येक सेंटरमध्ये, एअरफोर्सच्या प्रत्येक सेंटरमध्ये जाताना बघितलं तर कडक ट्रॅफिक रूल्स फॉलो करावे लागतील, तसे आपण यांना सगळ्यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये पहिले याचं सोसायटीपासून चालू करावं.